अखंड सौभाग्यवती भव हा केवळ मंत्र नाही, हा केवळ आशीर्वाद नाही, तर हा एका भारतीय स्त्रीच्या अथांग शक्तीचा, तिच्या त्यागाचा आणि यमराजालाही थरथरायला लावणाऱ्या तिच्या पवित्र प्रेमाचा जिवंत हुंकार आहे. जेजुरीच्या गडावर जेवढा मान जेजुरीच्या खंडोबाचा आहे, पंढरपूरच्या विठू माऊलीच्या चरणी जेवढी भक्ती आहे, तेवढाच आदर आणि मान संसाराचा गाडा खंबीरपणे ओढणाऱ्या आपल्या माऊलीचा आहे. नागाचा वेढा जसा चंदनाच्या झाडाला असतो, तसाच सुखाचा वेढा ज्या स्त्रीच्या संसाररूपी वटवृक्षाला असतो, तीच खरी गृहलक्ष्मी. ज्या सती सावित्रीने आपल्या बुद्धीच्या, चातुर्याच्या आणि पवित्रत्वाच्या बळावर थेट मृत्यूचे पाश तोडले, यमराजाचे पाय धरून आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत आणले, त्या अलौकिक आणि महान परंपरेचा सण म्हणजे वटपौर्णिमा. पण थांबा, यंदाची वटपौर्णिमा सर्वसामान्य नाही. यंदा आकाशमंडलात अशा काही चमत्कारी घटना घडत आहेत, ज्या संपूर्ण जगाला थक्क करणाऱ्या आहेत. विशेषतः मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ सामान्य नसून नशिबाची चक्र 100च्या वेगाने फिरवणारा ठरणार आहे. अंतराळात ग्रहांचे राजे सूर्यदेव, बुद्धीचा महादाता बुध आणि ऐश्वर्य वैभवाचा कारक असणारा शुक्र या 3 महाग्रहांची एकाच वेळी तुमच्या राशीत युती होत आहे. आणि या त्रिलोक्य महायुतीमुळे तुमच्या आयुष्यात एक असा राजयोग निर्माण होत आहे, जो तुमच्या अनेक जन्मांचे दारिद्र्य आणि संकटे एका झटक्यात नष्ट करू शकतो. यंदाच्या वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला केवळ पांढरा धागा गुंडाळायचा नाही, तर तुमच्या नशिबाचा धागा थेट कुबेराच्या धनभंडाराशी आणि अखंड सौभाग्याशी जोडला जाणार आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनातील, वैवाहिक जीवनातील वादळ शांत होणार का? रखडलेले कोट्यावधीचे व्यवहार पूर्ण होणार का? घरात चालू असणारी कटकट कायमची मिटणार का? आणि महिलांनी या दिवशी कोणती चूक टाळली पाहिजे, ज्यामुळे त्याच्या पतीचे आयुष्य 1000 पटींनी वाढेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा मिथुन राशीचा आजवरचा सर्वात मोठा, सविस्तर आणि सखोल ज्योतिषीय व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहोत. हा व्हिडिओ ही स्क्रिप्ट शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे विनाशाचे कारण ठरते. चला जाणून घेऊया संपूर्ण सत्य. भारतीय संस्कृतीत पौर्णिमा तिथीला पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते. चंद्र जेव्हा आपल्या सर्व 16 कलांनी युक्त होऊन पूर्ण प्रकाशाने चमकतो, तेव्हा पृथ्वीवरील जलतत्व आणि मानवी मन अत्यंत संवेदनशील बनतात. मिथुन राशीचा स्वामी बुध हा चंद्राचा पुत्र मानला जातो. त्यामुळे चंद्राच्या या तिथीला मिथुन राशीवर थेट आणि प्रचंड मोठा प्रभाव पडतो. त्रिगृही योग आणि लक्ष्मीनारायण योग या वटपौर्णिमेला मिथुन राशीच्या लग्न भावात किंवा कर्म भावात बुधादित्य योग आणि लक्ष्मीनारायण योगाचा प्रभाव राहणार आहे. यामुळे मिथुन राशीच्या महिलांना केवळ वैवाहिक सुखच मिळणार नाही, तर त्यांच्या पतीच्या व्यवसायात, नोकरीत प्रचंड मोठी भरभराट होणार आहे. जर तुमचा पती बेरोजगार असेल किंवा त्यांच्या व्यवसायाला कोणाची नजर लागली असेल, तर या पौर्णिमेची ऊर्जा ती नजर उतरू टाकेल. राहू केतूच्या दोषापासून मुक्ती. वृक्ष, वडाचे झाड हे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. वडाच्या मुळांमध्ये ब्रह्मा, खोडांमध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिव वास करतात. मिथुन राशीवर सध्या राहू आणि शनीची जी किरकोळ वक्रदृष्टी चालली आहे, ती वटवृक्षाच्या पूजेमुळे पूर्णपणे शांत होणार आहे. ज्या स्त्रिया या दिवशी पूर्ण श्रद्धेने पूजा करतील, त्यांच्या घरातील पितृदोष आणि वास्तुदोष दूर होतील. मानसिक क्लेशाचा अंत. गेल्या काही महिन्यांपासून मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात प्रचंड घालमेल चालू आहे. मी एवढे करूनही मला क्रेडिट का मिळत नाही, हा प्रश्न तुम्हाला छळत असेल. ही पौर्णिमा तुमच्या मनातील ही संभ्रम अवस्था संपवून तुम्हाला एक स्पष्ट आणि योग्य दिशा दाखवणार आहे. ग्रहांची सध्याची स्थिती तुमच्या राशीसाठी अत्यंत वेगाने बदलत आहे. प्रत्येक क्षेत्रावर याचा काय परिणाम होईल, याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. त्याआधी आपल्या चॅनलला, स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर आत्ताच बेल आयकॉन दाबून घ्या.
व्यापार, उद्योग आणि आर्थिक स्थिती, धनलाभ आणि नवीन संधी. मिथुन राशीच्या द्वितीय धन आणि एकादश लाभ स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी आहे. याचा अर्थ असा की दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत, मग ते सरकारी कामात असोत किंवा कोणाला उसने दिलेले असोत, ते परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. व्यापारात वृद्धी. जर तुम्ही कपडे, सौंदर्य प्रसाधने, सोने, चांदी, शिक्षण किंवा सल्लागार क्षेत्राशी निगडित असाल तर तुमच्या व्यवसायात अचानक गिराईकी वाढेल. नवीन कंत्राट मिळतील. सावधगिरी काय बाळगायची. भागीदारीच्या व्यवसायात डोळे मिटून कोणावरही विश्वास ठेवू नका. सही करताना कागदपत्रांचे वाचन स्वतः करा. मानसिक स्थिती आणि आरोग्य, हेल्थ अँड माइंड. अतिविचारांवर निर्णय ठेवा. मिथुन ही वायुतत्वाची राशी आहे. यामुळे तुमचे मन एका जागी स्थिर राहत नाही. सध्याच्या ग्रहमानामुळे तुम्हाला अनिद्रा म्हणजे झोप न येणे, डोकेदुखी किंवा डोळ्यांचे विकार जाणवू शकतात. ऊर्जेचा वापर. तुमच्याकडे ऊर्जेची कमतरता नसेल, पण ती ऊर्जा योग्य ठिकाणी कशी वापरायची हे तुम्हाला शिकावे लागेल. प्राणायाम आणि ध्यान, मेडिटेशन या काळात तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरेल. नात्यात गोडवा. सप्तमेश. वैवाहिक जीवनाचा स्वामी शुभ स्थितीत असल्यामुळे पती पत्नींमधील जुने हेवे दावे संपतील. जोडीदार तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करेल. कुटुंबात शुभ कार्य. घरातील तरुण मुलांच्या विवाहाचे जमू शकते. नातेवाईकांकडून एखादी आनंदाची बातमी कानावर पडेल, ज्यामुळे घरातील वातावरण उत्सवी बनेल. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्दशी तिथीला शास्त्रात घटपूर्व काळ किंवा व्रताची पूर्वतयारी म्हटले जाते. या दिवशी मिथुन राशीच्या व्यक्तींनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे, कारण या दिवशी ऊर्जेचा समतोल बदलत असतो. काय घात आहे या गोष्टी चुकूनही करू नका. वाणीवर ताबा सुटणे सर्वात घातक. मिथुन राशीचा स्वामी बुध हा वाणीचा कारक आहे. आदल्या दिवशी जर तुम्ही रागाच्या भरात कोणाला शाप दिला किंवा कोणाशी अत्यंत वाईट भाषेत वाद घातला तर तुमच्या संपूर्ण व्रताचे पुण्य नष्ट होते. घरात क्लेश झाल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. काळ्या वस्तूंची खरेदी किंवा वापर. घटपूर्व दिवशी काळे कपडे खरेदी करू नका. काळे कपडे परिधान करू नका. तसेच घरात कोणतीही लोखंडी किंवा धारदार वस्तू, सुरी, कात्री या दिवशी विकत आणू नका. हे राहू ग्रहाला सक्रिय करते. कोणाचेही कर्ज देणे किंवा घेणे. या दिवशी पैशांचे मोठे व्यवहार, विशेषतः कोणाला उसने पैसे देणे पूर्णपणे टाळा. या दिवशी दिलेले पैसे परत येण्याचीही शक्यता फक्त 10% असते. तामसिक भोजन. आदल्या दिवशी रात्री घरात चुकूनही मांस, मद्य किंवा कांदा लसूणयुक्त अतितामसिक भोजन बनवू नये. यामुळे शरीरातील सात्विकता नष्ट होते आणि पौर्णिमेच्या दिवशी पूजेत मन लागत नाही. हिरव्या रंगाचा चमत्कारिक वापर. मिथुन राशीचा शुभ रंग हिरवा आहे. आदल्या दिवशी महिलांनी हातावर मेहंदी काढावी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात. यामुळे बुध ग्रह बलवान होतो आणि पतीच्या आयुष्यातील संकटे टळतात. घराच्या ईशान्य कोपऱ्याची स्वच्छता. घराचा ईशान्य कोपरा म्हणजेच देवघर असलेली दिशा स्वच्छ करून तिथे गंगाजल शिंपडावे. तिथे सायंकाळी गाईच्या तुपाचा एक दिवा लावावा. सासू-सासऱ्यांचे किंवा ज्येष्ठांचे पाय भरणे. आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी घरातील वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. यामुळे कुंडलीतील शनी आणि गुरूचे अशुभ प्रभाव तात्काळ दूर होतात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणत्या गोष्टी अत्यंत कडक पाळायच्या आहेत? त्या गोष्टी. सुवासिनी महिलांसाठी हा दिवस एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नसतो. वटपौर्णिमेचे व्रत करताना केवळ उपाशी राहणे महत्त्वाचे नाही, तर मानसिक आणि शारीरिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 16 शृंगाराचे महत्त्व. या दिवशी सुवासिनीने पूर्ण शृंगार करूनच पूजेला जावे. कपाळावर मोठे कुंकू आणि टिकली, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या चुडा, पायात जोडवी आणि केसात गजरा असणे अत्यंत शुभ मानले जाते. विधवा किंवा सुतिका असलेल्या महिलांच्या सावलीपासून दूर राहून पूजा करावी.
काय सहन करावे? सहनशक्तीची परीक्षा. पतीचा राग किंवा चिडचिड. उपासाच्या दिवशी जर पती काही कारणाने रागवला किंवा घरात काही वाद झाला तर तळहातावरील फोडाप्रमाणे शांत राहा. प्रत्युत्तर देऊ नका. सावित्रीने यमराजाशी वाद घातला नव्हता, तर चातुर्याने संवाद साधला होता. तुमचे मौन आणि सहनशीलता या दिवशी तुमच्या पतीचे रक्षण करेल. शारीरिक त्रास. उपासामुळे डोके दुखणे, चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो. अशा वेळी मनामध्ये देवाचे नामस्मरण चालू ठेवावे. राग किंवा चिडचिड करून इतरांवर ओरडू नये. सूत गुंडाळताना घ्यायची काळजी. वडाच्या झाडाला सुती धागा सूत गुंडाळताना घाई गडबड करू नका. कमीत कमी 7 किंवा शक्य असल्यास 108 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. जर प्रदक्षिणा घालताना धागा मध्येच तुटला तर घाबरून जाऊ नका. तो अपशकुन नसतो. तिथेच झाडाला नमस्कार करा आणि देवाकडे क्षमा मागा आणि तो धागा तिथेच बांधून नवीन धाग्याने उर्वरित प्रदक्षिणा पूर्ण करा. वटपौर्णिमेच्या दिवशी करायचे महाउपाय आणि अचूक तोडगे. मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी खालीलपैकी किमान एक उपाय नक्की करा. उपाय पहिला, आर्थिक चणचण आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी लक्ष्मी प्राप्ती तोडगा. काय करायचे? वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे एक पडलेले पान घरी घेऊन या. झाडावरून तोडू नका. खाली पडलेले स्वच्छ पान घ्या. ते पान गंगाजलाने स्वच्छ धुवा. त्यावर लाल चंदनाने किंवा कुंकुवाने श्री हरी श्री लिहा. पुढे काय करावे? हे पान आपल्या घरातील तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. प्रत्येक पौर्णिमेला हे पान बदला आणि जुने पान वाहत्या पाण्यात विसर्जन करा. या उपायाने घरातील पैशाची आवक प्रचंड वाढेल. उपाय दुसरा, पती पत्नींमधील वाद आणि कौटुंबिक कलह मिटवण्यासाठी हा उपाय करायचा. जर तुमच्या संसारात सतत भांडणे होत असतील, प्रेम संपले असेल तर वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळी वडाच्या झाडाला विड्याचे पान म्हणजेच नागवेलीचे पान, 1 सुपारी आणि 2 लवंगा अर्पण करा आणि मंत्र म्हणा. प्रदक्षिणा घालताना ओम उमामहेश्वरायभ्य नमः या मंत्राचा मनोमन जप करा. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने नात्यातील कायमचा दुरावा मिटून जाईल. उपाय तिसरा, पतीच्या नोकरी व्यवसायातील प्रगतीसाठी. पूजेनंतर कोणत्याही गरजू आणि गरीब विवाहित महिलेला सुवासिक तेल, कुंकू, हिरव्या बांगड्या आणि एखादी पांढरी मिठाई किंवा पेढा किंवा बर्फी दान करा. या दानामुळे मिथुन राशीचा स्वामी बुध आणि चंद्राची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे पतीला नोकरीत प्रमोशन किंवा व्यवसायात मोठा नफा मिळतो. माझ्या लाडक्या मिथुन राशीच्या बंधूंनो आणि भगिनींनो, वटपौर्णिमेला हा केवळ एका दिवसाचा उपवास नाही, तर तो तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणाचा महाकवच आहे. ग्रहांची नक्षत्राची चाल स्पष्ट सांगत आहे की तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता संपत आला आहे आणि सुखाचे दिवस दारात उभे आहेत. फक्त स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा, वाणीत गोडवा ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने हा सण साजरा करा. सावित्रीच्या पुण्याईने जसा सत्यवान जिवंत झाला, तसाच तुमच्या श्रद्धेने तुमच्या संसाराचा उद्धार होणार आहे. ग्रहांची साथ आहे, देवांचा आशीर्वाद आहे. यंदाची वटपौर्णिमा तुमच्या घरात सुखाची बरसात करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.